म्हणजे साधारणतः मंत्रालयात असणाऱ्या काही लोकांची भूमिका अशी आहे मंत्री महोदय की हम राष्ट्र हित में कुछ नहीं करेंगे काम मगर वसूल करेंगे जनता के पैसों से पूरा का पूरा दाम। पगार घेतात। पेसा कायद्याच्या संदर्भात भरतीचे स्पष्ट आदेश आहे की चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी आदिवासी लोकसंख्या नंदुरबार वगैरे या ठिकाणी जशी जास्त आहे तशी आमच्या दोन जिल्ह्यात आहे। तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आदिवासी पेसा गाव असेल, पेसा गावाच्या विकास निधीचा प्रश्न असेल, थेट निधी हस्तांतरण असेल आणि त्या आदिवासी तरुणांच्या नोकरींचा विषय असेल, यासाठी आपण एक स्थायी समिती लोकप्रतिनिधी व अधिकारी अशी करणार आहात का? अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही। मी तुम्हाला 10 मार्च 2022 ची कॉपी पाठवतो उत्तराची। अजूनपर्यंत पदभरती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा प्रशासनातले काही अधिकारी काम अडवतात अशा पद्धतीची भूमिका प्रश्न मी तर म्हणेन सूचनाच केली। मी सुधीर भाऊ आपल्याला हे निश्चित सांगू इच्छितो आणि सदनालाही की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आड जो येईल तो आडवा होईल, तो प्रशासनातला अधिकारी असो कोणी असो। त्यामुळे आडमुठेपणाची भूमिका ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि तेही आमच्या आदिवासी बंधू भगिनींच्या न्याय हक्काच्या आड येण्याचा प्रशासकीय भूमिकेचा प्रश्नच येत नाही। पण असेल आणि त्याची विशेष काही सूचना तुम्ही किंवा आम्हाला माहिती दिलीत तर त्याच्यावर नक्कीच योग्य तो विचार आपण त्या ठिकाणी करू।